पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017। माननीय राजू उर्फ दत्तात्रय पवार हसतमुख, विनयशील, तरुण, तडफदार, झुंजार व्यक्तिमत्व, शिवसेनेकडून उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवतात। नगरसेवक म्हणून त्यांनी केलेलं भरीव काम ही खरी त्यांची ओळख आहे। जनसेवा हा त्यांचा ध्यास आहे, जनसेवा हा त्यांचा श्वास आहे। प्रभाग क्रमांक 14 मधून सर्वांचे लाडके उमेदवार राजू उर्फ दत्तात्रय पवार यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा। त्यांची खूण धनुष्यबाण, लक्षात ठेवा, धनुष्यबाण। प्रत्येक माणसाच्या हृदय मंदिरी विराजमान असलेले स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे आमचं स्फूर्तीस्थान, हीच आमची प्रेरणा। शिवसेना जिथे, संकल्पपूर्ती तिथे। माननीय राजू उर्फ दत्तात्रय पवार यांनी केलेलं आजवरचं भरीव समाजकार्य आपण जाणून घेऊयात। चित्तरंजन वाटिका उद्यानाचं सुशोभीकरण, बागेत डेव्हलपमेंट खूप चांगले झालेले आहेत आणि सगळ्यात बागेचं आमचे काय वैशिष्ट्य असेल तर बागेच्या बाहेर कुठेही भेळेच्या गाड्या नाही, हे या बागेचे वैशिष्ट्य आहे। ओव्हरऑल खरंच चांगलं आहे, खरंच चांगलं आहे। बाग पहिल्यापेक्षा आता खूपच छान केली आहे, प्रसन्न वाटतं आणि बागेत आली। राजू पवार त्यांनी म्हणजे बराच प्रयत्न केला, म्हणजे बाग छान करण्यासाठी खूप काम केलं। बाग त्यांनी खूप चांगली झाली आहे त्याच्याशी म्हटलं, म्हणजे तसं वरती त्यांनी डब केलंय त्यामुळं पावसाची हे नाही। आणि एवढ्या वर्ष आम्ही वॉकला येतो, खूप केली। परिमल गार्डन सुशोभीकरण, विश्रामबाग सोसायटी परिसरातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण, साफसफाई, कॅनॉल रोड सिमेंटीकरण, गल्ली बोळातील काँक्रिटीकरण, संभाजी हाऊसिंग सोसायटी डांबरीकरण, ड्रेनेज लाईन टाकणे, विविध ठिकाणी पाण्याचे बोर करून अपुऱ्या पाणी पुरवठ्यावर मात, आठवडे बाजार परिसर सिमेंटीकरण, आयुक्त रोडला दोन्ही बाजूला फुटपाथ तयार करणे। राजूभाऊला कधी फोन करा, त्यांच्या ऑफिसमधून कुठल्याही गोष्टीने कधी फोन करा, ताबडतोब ते आवर्जून येतात, आमची कंप्लेंट ताबडतोब अटेंड करतात। ते आम्ही गेली 5 वर्ष पाहिलं, म्हणजे हाडाचा कार्यकर्ता ज्याला म्हणतात त्यांच्याबद्दल म्हणता येईल की कधी कुठल्याही गोष्टीसाठी त्यांनी नाही म्हटलेलं नाही, प्रत्येक गोष्टी त्यांनी पॉझिटिव्हली घेतलेली आहे। या वर्णाचे लोकप्रिय नगरसेवक आणि माझे मित्र आणि माझ्याप्रमाणे या वर्णात राहणाऱ्या प्रत्येकाचे मित्र राजू भाऊ पवार यांनी गेल्या 5 वर्षात, 10 वर्षात तुम्हाला सांगत नाही पण 5 वर्षात या वर्णामध्ये आंतरबाह्य सुधारणा केलेली। रस्ते, दिवे, बाग, जिम्स, 2 जिम्स केले, महिलांसाठी वेगळं केलं आहे, ज्येष्ठ माणसांसाठी वेगळं केलं आहे, पुरुषांसाठी वेगळं केलं आहे आणि बागेमध्ये खूप सुधारणा केली। रस्त्यावरती दिवे लावले जिथे तिथे, रात्रीच्या वेळेस येऊन पाहिलं तर तुम्हाला दिसेल, कारण रात्रीच्या वेळेस दिवे आहेत आणि दिवसाच्या वेळेस राजू पवारांचा प्रकाश आहे। असे दोन्ही प्रकाशमान केलेला। आता कॉम्पिटिशन खूप आहे, नाना प्रकारची आश्वासनं लोक देतात। आमचा राजू पवार कुठलीच आश्वासनं लोकांना देत नाही, तुमचं काम काय बोला, काम काय बोलतात। पटकन फोन करतो, रस्त्यावर जरी भेटला
तरी त्याला काम सांगितलं, बाबा असं असं काम आहे. अत्यंत सज्जन माणूस तो, अत्यंत सात्विक माणूस, आणि त्याला भरघोस मताने लोकांनी निवडून देणारच आहे. पण आता नव्या या प्रभागामध्ये त्याचं हे दाखवलं तुम्ही लोकांना, आमचं बाईट दाखवलं, तर भरघोस लोकांना निवडून देणारच आहे. आणि त्याच्यासारखा सात्विक सज्जन, लोकांच्या कामी पडणारा, लोकांच्या मदतीला धावून जाणारा, कोणाचं सुख असो दुःख असो त्याच्यामध्ये जाणारा आणि त्या प्रकारचे कार्यकर्ते आमच्यासारखे निर्माण करणार असा दुसरा नगरसेवक आमच्या दृष्टीत नाही. आणि खरं आहे, आणि म्हणजे राजू पवार ज्याला यावेळेस भरघोस मताने तुम्ही निवडून द्यावं आणि त्याच्या कामाची पावती तुम्ही द्या. खैरेवाडी येथे महिलांसाठी व्यायामशाळा, ध्यानधारणा सभागृह, महानगरपालिका शाळांचं सुशोभीकरण, खैरेवाडी येथे क्रीडांगणाची सोय, ओम सुपरमार्केट ते भारती विद्याभवन पर्यंत जुन्या फरशा काढून नव्यानं केलेले फुटपाथ. आपले उमेदवार माननीय राजू उर्फ दत्तात्रय पवार यांनी अनेक सामाजिक उपक्रमही वेळेत पूर्ण करून नागरिकांकडून आपण केलेल्या कामांची पावती मिळवली आहे. आणि जे राजू पवारनी केलंय ते इतकं सुंदर केलेलं आहे की जे भाज्यांमध्ये आता इकडे बाहेर सगळं भेसळ आहे, पण हे शेतकऱ्या लोकांच्या भाज्या इतकं चांगलं आहे, त्यामुळे सगळे आम्ही दर आठवड्याला भाजीला इकडे येतो. आम्ही दर आठवड्याला इथेच येऊन भाजी घेऊन जातो, कारण शेतकऱ्यांना पण ह्याचा फायदा मिळतो आणि आम्हाला स्वच्छ आणि ताजा भाजीपाला मिळतो आणि सगळ्यांना ह्याचा अतिशय लाभ चांगला होतो. आणि असंच आम्हाला शेवटपर्यंत शेतकऱ्यांनी सहकार्य देऊ, आम्ही शेतकऱ्यांना सहकार्य देऊ आणि राजू पवार साहेबांनाही सहकार्य देऊ आम्ही, आणि ते डेफिनेट निवडून येणार आणि आम्हाला ह्याचा फायदा नेहमीच होत राहणार. नागरिकांना स्वस्त दरात औषधं, घंटा गाडीद्वारे कचरा व्यवस्थापनातून परिसर स्वच्छता. मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी देश हेच दैवत मानून रुग्णवाहिका पुण्याहून पाठवून मोलाची मदत केली आहे. प्रभागातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत अविरत बस सेवा पुरवली आहे, ती आजही सुरू आहे. महागाईच्या काळात गोरगरिबांना 1 रुपया किलो दरानं धान्याचं दळण उपलब्ध करून दिलं. युवकांसाठी सैन्य, पोलीस, रेल्वे भरतीसाठी मार्गदर्शनपर मोफत कार्यशाळांचं आयोजन. या सामाजिक कार्याबरोबरच दिवाळी पहाट, महालक्ष्मी दर्शन यात्रा, पाणी वाचवा, चित्रकला स्पर्धांचं आयोजन. विविध आंदोलनातून ते सहभागी झाले आहेत. मग ते आंदोलन पाण्यासाठी असेल किंवा कधी न्यायासाठी असेल. परिसरातल्या ज्येष्ठ कलावंतांचे सत्कार त्यांनी घडवून आणले आहेत. सांस्कृतिक सण उत्सवांचं जतन करून त्यांनी परंपराही जपली आहे. वारकरी बंधूंना औषधं. मकर संक्रांती निमित्तानं महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन. प्रभागाच्या पाणी प्रश्नासंबंधी मुख्य सभेत खाली बसून त्यांनी केलेल्या आंदोलनानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. आमच्या मॉडेल कॉलनी या प्रभागामध्ये गेली अनेक वर्ष, म्हणजे मी इथला रहिवासी आहे, तर राजू पवार यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे अतिशय कष्टकरी, नंतर योग्य वेळी येणारा, अतिशय धडाडीचा असा हा नगरसेवक आहे. आणि मुख्यतः सिनियर सिटीजन्स किंवा इथली जी आम जनता आहे
विशेषतः मला असं सांगायचं आहे की प्रभागातली तो कामं करतोच, म्हणजे रस्त्याचं काम असेल किंवा कुठे पाण्याची कमतरता असेल आणि कचऱ्याचं निर्मूलन ह्याच्याबद्दलचं विशेष कौतुक करावंसं वाटतं. कारण आमच्या प्रभागामध्ये गेली 7-8 वर्ष झाली त्यांच्या घंटागाडीचा हा प्रकल्प त्यांनी राबवला आहे. तो अतिशय यशस्वी झालेला आहे, कारण का आमच्या इथे कचऱ्याचा असा अजिबात काही त्रास होत नाही. आणि नगरपालिका पण करते, पण राजू पवारांच्या सुद्धा गाड्या ज्या फिरतात त्याच्यामुळं जास्त मदत होते. नंतर आठवडे बाजार त्यांनी जो सुरुवात केला शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांची डायरेक्ट भेट करून देण्याकरता, त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला आणि आम्हालाही फायदा झाला, कारण का अतिशय चांगली भाजी आणि रास्त किमतीत मिळते. त्यानंतर मेडिकलचं त्याचं दुकान जे त्यांनी सुरू केलं आहे 24 तास चालू असतं, तिथेही स्वस्त आणि रास्त दरामध्ये जेनेरिक औषधं मिळतात. आणि आमच्या मॉडेल कॉलनीची चित्ररंजन वाटिका इथे गेली 8 वर्ष झाली सांस्कृतिक कार्यक्रम जे करतात. तर प्रत्येक येणारी दिवाळी ही इथल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की ह्यावेळी कुठले कलाकार आपल्याला ऐकायला मिळतील, कारण का मुख्यत्वे सांस्कृतिक ठेवा तो त्यांनी जो जपलेला आहे. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत देवकीताई पंडित, आरतीताई अंकलीकर, राजन साजन मिश्रा, हृदयनाथ मंगेशकर, डॉक्टर सलील कुलकर्णी जो कार्यकर्ता आपल्यासाठी काम करतो चांगलं, त्याला आपण त्याच्या मागं ठामपणे उभारून त्याला निवडून देऊया आणि त्याची यशस्वी वाटचाल जी चालू आहे ती अशीच पुढे सुरू राहू द्या अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. मी शिवाजीनगरमध्ये राहणारी गृहिणी आहे. गेल्या 5-6 वर्षापासून जे आमच्या भागाचे नगरसेवक आहेत राजू पवार, ते आमच्या मुलांना 5-6 वर्षापासून मुलांना शाळेत नेतात आणतात आणि त्यांचे काम खरंच खूप उल्लेखनीय आहे. त्यांनी आतापर्यंत भरपूर आमच्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि हे विद्यार्थ्यांची ते समस्या सोडवतात. शाळेला लागणाऱ्या वस्तू, गणवेश, वह्या, पुस्तकं, बस सेवा ही सगळी मोफत आहे त्यांच्याकडून. 5-6 वर्ष झाले. आपल्या प्रभागातले नगरसेवक श्री राजू पवार यांनी लोकांसाठी जी मेडिकलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपल्या घराघरापर्यंत मेडिकलची सुविधा त्यांनी पोहोचवलेली आहे, याचा लाभ आम्ही घेतोय. त्याचप्रमाणे इतर लोकही त्याचा लाभ घेतील आणि घ्यावा. आणि आत्ता या प्रभागामध्ये त्यांनी नवीन प्रभागामध्ये जे ते जॉईन झालेले आहेत त्यामधील सुद्धा लोकांनी याचा खूप फायदा घ्यावा आणि त्यांनी भरघोस मतांनी त्यांना निवडून द्यावं. राजू पवारांनी 5 वर्षापासून आमच्याकडे उत्तमाचं सहकार्य करून भरपूर कामं केलेली आहे. अंडरग्राऊंड केले, नळाचं फिटिंग करून दिले, रोड करून दिले आहेत, खालच्या पाईपलाईन घालून दिल्या आहेत आणि कुठले लाईट बिल आणि मुलांना प्रत्येक वेळेस म्हणजे सगळ्यांना मोफत शालेय खर्च, मोफत हे वह्या, पुस्तकं, शाळेत वगैरे सगळं म्हणजे आम्हाला देतात. काही असेल तरी कुठल्याही बाबतीत आम्हाला सहकार्य करतात. आता नवीन जोडलेल्या प्रभागातही ते अशीच विकासाची कामं करतील याचा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही निवडून द्यावे. राजू पवारांचं काम खूप चांगलं आहे. कधीही फोन केला ऑफिसवर की लगेच 2 मिनिटात माणसं येतात. काही अडचण असली राजू पवारांना फोन केला की लगेच ते काम व्हायलाच पाहिजे असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. महिला मंडळाचा मी बरेच उपक्रम करतो आणि त्याला कायम राजू मदत करत असतात, आम्हाला प्रोत्साहन देत असतात. कुठल्या प्रकारची मदत हवी असेल ते सांगतात. कार्यकर्त्याला नक्कीच असं आणि म्हणजे मी तसं म्हणते असं नाही, पण कोणी असं सांगितलं इथं की आता राजू पवार उभे आहेत असं तर अरे हे आता कचऱ्याची गाडीवाले का, म्हणजे सगळे लोक असं लगेच ओळखतात. आणि मुख्य म्हणजे आता आम्ही महिला मंडळात बरेच कार्यक्रम घेतले तर त्यांना कुठेही असं पुढे येऊन स्टेजवर पुढे येऊन वगैरे मिळवायला असं काय आवडत नाही. ते तोही अनुभव घेतला आहे. आणि आमचं जे महिला मंडळ आहे तिथेही ते वेळोवेळी मदत करत असतात आणि असं म्हणजे कधीच त्यांनी असं श्रेय त्याचं घेण्याचाही प्रयत्न केला नाही, हे पण आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांची कामं बाकी खरंच सगळी छान आहे. म्हणून राजू भाऊंना आपण सगळ्यांनी निवडून दिलं पाहिजे आणि त्यांना आणखीन विकासाची कामं करण्याची संधी दिली पाहिजे. ह्या 5 वर्षात त्यांनी आमच्यासाठी एवढं काही काम केलंय की खरोखरीच वाखाणण्यासारखं आहे. राजू पवारांचं वैशिष्ट्य असं की ह्या संपूर्ण मॉडेल कॉलनीचा प्रभाग भाग एज्युकेटेड लोकांचा आहे. त्याच्या प्रत्येक घराघराची त्यांना माहिती आहे आणि ते सगळ्या घरातून जाऊन मदत करतात. या दृष्टिकोनातून राजू पवार यांना आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा त्या कामाची संधी देऊया आणि आमच्या भागात चालणाऱ्या या कार्यामध्ये त्यांचा सहभाग असावा आणि असंच त्यांनी आम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये सहकार्य करावं